मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो, ज्या बायकांचा ना बोचा, ज्या बायकांचं नितंब, ज्या बायकांचा पृष्ठभाग आकाराने मोठा भरलेला म्हणजे एकदम गोलमटोल असं ज्यांचा बोचा असतो, असं ज्यांचं नितंब असतं, तर म्हणजे त्या बायकांचा स्वभाव कसा असतो? काय बोललो मी? ज्या बायकांचा बोचा, ज्या बायकांचं नितंब आकाराने मोठं भरलेलं एकदम गोलमटोल असं असतं, तर त्यांचा स्वभाव ना हा कसा असतो? कारण मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का की मित्रांनो, आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि आपल्या ना कामशास्त्रामध्ये बायकांच्या नितंबाला, बायकांच्या बोचाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणजे मित्रांनो, कामशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्र असं बोलतं की ज्या बाईचं नितंब ना आकाराने मोठं भरलेलं आणि गोलमटोल असं असतं ना, तर अशी बाई दिसायला एकदम सुंदर आणि एकदम ना कामुक असते. अशा बाईकडे बघून ना कोणता पण पुरुष तिच्याकडे ना आकर्षित होतो. म्हणजे अशी बाई ना दिसायला म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये एकदम आयटम असते, एकदम हॉट असते. पण मित्रांनो, अशा बायकांचा ना जो स्वभाव असतो, तर तो स्वभाव ना हा नक्की कसा असतो, तर त्याच्याबद्दल पण ना आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि आपल्या कामशास्त्रामध्ये अशा बायकांचा स्वभाव सविस्तरपणे सांगितला आहे. तर मित्रांनो, आज ना त्याच्याबद्दलच आज मी तुम्हाला सविस्तरपणे एकदम चांगल्या प्रकारे ह्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर जर तुम्हाला खरोखरच जाणून घ्यायचं असेल ना की ज्या बायकांचा बोचा आकाराने मोठा असतो, तर त्यांचा स्वभाव ना हा नक्की कसा असतो, तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, आता मी तुम्हाला ना अशा बायकांच्या स्वभावाबद्दल अशी 5 गुणवैशिष्ट्य आता मी तुम्हाला सांगतो, जी 5 गुणवैशिष्ट्य ना आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये आणि आपल्या कामशास्त्रामध्ये सांगितली आहेत. पण मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की आता मी तुम्हाला जी 5 गुणवैशिष्ट्य आता मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती 5 गुणवैशिष्ट्य ना तुम्हाला एकाच बाईच्या अंगामध्ये बघायला भेटतील असं अजिबात नाही. म्हणजे मी तुम्हाला ना पहिल्यांदाच सांगतो, म्हणजे तुम्ही असं बोलाल की भावा तुझी 5 गुण सांगतोयस ना, तर ते 5 गुण ना म्हणजे त्या बाईमध्ये म्हणजे मला बघायला भेटले नाही. पण ते 5 गुण ना तुम्हाला एकाच बाईमध्ये बघायला भेटतील असं नाही. म्हणजे त्या 5 गुणांपैकी ना 2, 3 किंवा 4 गुण त्या बाईमध्ये नक्की म्हणजे नक्की असतील. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला गुण आहे, तर तो पहिला गुण ना असा आहे की हट्टी आणि जिद्दी स्वभाव. काय बोललो मी? हट्टी आणि जिद्दी स्वभाव. आता बघा मित्रांनो, आपल्या ना कामशास्त्रामध्ये आणि आपल्या ना सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की ज्या बायकांचं नितंब, ज्या बायकांचा बोचा आकाराने मोठा असतो, तर अशा बायकांचा स्वभाव ना जास्त करून हट्टी असतो, जिद्दी असतो. म्हणजे अशा बायकांनी ना जर काही काम करायचं ठरवलं, सो ते काम ना ते करतात म्हणजे करतात. म्हणजे अशा बायकांच्या अंगामध्ये ना हट्टीपणा, जिद्दीपणा हा जास्तीत जास्त भरलेला असतो. तर मित्रांनो, हे ना पहिलं गुणवैशिष्ट्य आता मी तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यानंतर जे दुसरं गुणवैशिष्ट्य आहे, तर ते दुसरं गुणवैशिष्ट्य ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, अशा बायकांना अतिशय भावनिक असतात. काय बोललो मी? अशा बायकांना अतिशय भावनिक असतात. म्हणजे अशा बायकांमध्ये ना इमोशनलपणा जास्त असतो. म्हणजे मित्रांनो, आपल्या ना कामशास्त्रामध्ये आणि आपल्या ना सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की अशा बायकांचा स्वभाव ना जास्त करून भावनिक असतो. अशा बायकांना जास्त करून इमोशनल असतात. म्हणजे जर तुम्ही ना त्या बाईला इमोशनल ब्लॅकमेल केलात, तर ती बाई ना तुमच्या बोलण्यामध्ये सहजपणे येऊ शकते. म्हणजे ती बाई ना म्हणजे एकदम भावनिक असते. म्हणजे त्या बाईचं मन ना एकदम हळवं असतं. असं पण मित्रांनो बायकांचा स्वभाव ना असा बघायला भेटतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे ना दुसरं गुणवैशिष्ट्य आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं गुणवैशिष्ट्य आहे, तर ते तिसरं गुणवैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की अशा बायकांमध्ये ना म्हणजे जो कॉन्फिडन्स जो असतो ना, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये आत्मविश्वास पण बोलतो. तर तो आत्मविश्वास, तर तो कॉन्फिडन्स अशा बायकांमध्ये ना खूप जास्त असतो. म्हणजे मित्रांनो, अशा बायकांना कोणतं पण काम करताना किंवा 4 लोकांमध्ये बोलताना अशा बायकांना कधी घाबरत नाही आणि लाजत तर मुळीच नाही. काय बोललो मी? अशा बायकांना कोणतं पण काम करताना किंवा 4 लोकांमध्ये बोलताना अशा बायकांना कोणाला घाबरत नाही आणि कोणासमोर ना लाजत तर मुळीच नाही. म्हणजे अशा बायकांचा
बायकांचा स्वभाव ना एकदम बिंदास असतो. ह्या बायकांना कधी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि कधी कोणासमोर त्या लाजत तर मुळीच नाही. अशा बायकांमध्ये ना आत्मविश्वास हा खूप जास्त असतो. तर मित्रांनो, हे पण गुणवैशिष्ट्य तुम्हाला बघायला भेटेल. आता त्याच्यानंतर जे चौथं गुणवैशिष्ट्य आहे, तर ते चौथं गुणवैशिष्ट्य ना असं आहे मित्रांनो, की अशा बायकांना स्वभावाने जास्त कामुक असतात. अशा बायकांना स्वभावाने अतिशय रोमॅन्टिक असतात. म्हणजे अशा बायकांचा ना एकतर जो नवरा असतो ना, तो नवरा सर्वात जास्त भाग्यशाली असतो. कारण अशी बायको ना म्हणजे आपल्या नवऱ्याला जे शरीर सुख आहे ना ते जास्तीत जास्त देते. पण मित्रांनो, अशा पण बायकांना बघायला भेटतात की म्हणजे त्या बायकांना कामुक असल्यामुळे, त्या बायकांना दिसायला एकदम सुंदर असल्यामुळे अशा बायकांचे मित्र ना जास्त असतात. म्हणजे अशा बायकांना जास्त करून तुम्हाला लफडी करताना, म्हणजे लग्नानंतर पण बाहेर काहीतरी लफडी करताना, किंवा जर कोणती मुलगी आहे तर ती मुलगी ना 4-5 म्हणजे मुलांसोबत फिरताना तुम्हाला असं पण बघायला भेटेल. तर म्हणजे एकतर ती बाई ना आपल्या नवऱ्याला खुश ठेवते किंवा ती बाई ना बाहेर लफडी करते. म्हणजे तुम्हाला ना म्हणजे अशा बायकांचा स्वभाव असा म्हणजे दुहेरी तुम्हाला बघायला भेटेल. कोणती बाई तुम्हाला अशी बघायला भेटेल जी बाई ना आपल्या नवऱ्याला खुश ठेवते, पण कोणती बाई ना तुम्हाला अशी पण बघायला भेटेल की त्या बाईची लफडी ना जास्तीत जास्त लोकांसोबत आहेत. ती बाई ना एकदम वाया गेलेली आहे. तर असा पण स्वभाव ना अशा बायकांच्या बद्दल असतो मित्रांनो. तर मित्रांनो, हे ना चौथं गुणवैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर जे 5वं गुणवैशिष्ट्य जे आहे ना, तर ते 5वं गुणवैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, की मित्रांनो अशा बायकांना कधीच म्हणजे लोकांचं ना कधी ऐकत नाही. काय बोललो मी? अशा बायकांना कधी लोकांचं ऐकत नाही. अशा बायकांचे विचार ना खूप जास्त मॉडर्न असतात. म्हणजे अशा बायकांना कधी म्हणजे समाजातल्या लोकांना एवढं महत्त्व त्या देत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, त्या बायकांना फॅन्सी असतात. म्हणजे त्या बायकांचे विचार ना एकदम म्हणजे मॉडर्न असतात. जसं की फॉर एक्झाम्पल, चांगले चांगले कपडे घालायचे, शॉर्ट कपडे घालायचे. म्हणजे जर त्या बाईला ना कोण असं बोललं की म्हणजे तू ना असे छोटे छोटे कपडे घालू नकोस, म्हणजे मित्रांनो असं कोण बोललं ना तरी पण ती बाई त्या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्या बाईचे विचार ना एकदम मॉडर्न असतात. त्या बाईच्या म्हणजे महत्त्वाकांक्षा एकदम मोठ्या असतात. अशा बायकांना कधी कोणाच्या मुठ्ठीमध्ये सहसा राहत नाही. म्हणजे मित्रांनो, कामशास्त्रामध्ये आणि आपल्या सामुद्रिक शास्त्रामध्ये असं वर्णन केलं आहे की ज्या बायकांचं नितंब, ज्या बायकांचा बोचा आकाराने मोठा असतो, भरलेला असतो, तर अशा बायकांना सहसा कधी कोणाच्या मुठ्ठीमध्ये राहत नाही. अशा बायकांना स्वतंत्र असतात. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.